त्यातच चार चौघीचे 333 प्रयोग तुम्ही केले, हो, राईट? हो. सो मला एक प्रश्न हा पडतो की 50 वर्षांपूर्वी पास आउट झाल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवलं, तेव्हा जे वाटलं होतं आणि आत्ता जो शेवटचा प्रयोग चार चौघीचा केला, त्यावेळेला जी भावना होती, ह्याच्यामध्ये एक फरक पडलाय का? दुसरा जर फरक पडला असेल तर काय पडलाय? आणि इज इट अ ग्रोथ ऑर हाऊ वुड यू एक्सप्लेन द डिफरन्स? ऍक्च्युली तिकडून आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा मी केलं ते चांगुणा केलं. ते राज्यनाट्य स्पर्धेचं होतं. नंतर पहिलं कस्तुरीमृग झालं, ते जवळजवळ वर्षांनी झालं 76 मध्ये, कारण आम्ही 74 मध्ये आलो. 76 फेब्रुवारीला ह्याचा झाला, कस्तुरीमृगचा प्रयोग झाला. तर तेव्हा असं होतं की आता थोडंसं NSDला किंवा अरे NSD होऊन आलाय किंवा मध्यंतरीच्या काळात असं झालं होतं. पण तेव्हा असं होतं की तिकडून आलात सो व्हॉट, राईट. असा थोडासा असा एक मी असं ओपनली नाही पण एक सूर असायचा. बरोबर. की म्हणजे डॉक्टर सुद्धा, अर्थात कस्तुरीमृगमध्ये डॉक्टरांनीच मला विचारलं होतं, डॉक्टर लागूनी, आणि ते स्वतः 4 त्याच्यात भूमिका करायचे. बरोबर. तर एकदा डॉक्टर NSD मध्ये आले होते, मी जेव्हा स्टुडंट होते. तर तेव्हा ते मला म्हणाले, म्हणजे आम्हाला म्हणाले होते, भाषणात म्हणाले होते की तुमची पिढी इतकी लकी आहे की तुम्हाला हे शिक्षण घ्यायला मिळते, आम्हाला तसं मिळालं नाही शिक्षण घेणं. ते आमचं आम्हाला करावं लागलं. बरोबर. कारण आपले नाटक कंपन्या होत्या, त्याच्यामध्ये हेच शिक्षण तर मिळायचंच, पण ते असं वेगळ्या तऱ्हेने मिळायचं, काम करता करता मिळायचं. म्हणजे पहिल्यांदा नाटक कंपनीमध्ये गेल्यानंतर काय तर पाणक्या तिथपासून सुरुवात असायची, आणि मग कुठेतरी जाऊन एका लाईनीचा किंवा सैनिकाचा रोल किंवा असं मिळायचं, एखादा प्रवेश, पासिंग असं मिळायचं, आणि नंतर मग डेव्हलप व्हायची लोक. तर ते म्हणाले तुमची पिढी फार म्हणजे खरंच लकी आहे. आणि मग इकडं आल्यानंतर सो व्हॉट असं म्हटल्यानंतर हे काय असं झालं होतं. प्रत्यक्ष असं कोणी बोलत नाही, पण तरी सुद्धा जाणवतं ना आपल्याला. आपला सिक्स्थ सेन्स जो असतो तो थोडासा वर्क करत असतो तिथे. त्यामुळे तेव्हा थोडंसं अगदी स्वतःला प्रूव्ह करणं असं नाही, पण मला काहीतरी मिळालेलं आहे आणखी, हे मला नीट चांगलं करायचंय, ही एक भावना होतीच मनामध्ये, की आपल्याला मिळालेले आहे चान्स, तर त्याचं सोनं करायचं. बरोबर. आणि मला वाटतं ती भावना आजपर्यंत गेली नाहीये. ओके. खरं सांगायचं तर, कारण कधी चांगले रोल्स मिळतात, कधी ओके मिळतात, कधी नाटक फसतं, कधी आपण निवड करायला फसतो, अशा बऱ्याच गोष्टी होतात. पण तरी सुद्धा आता चार चौघीच म्हणाल तर चार चौघी हे एस्टॅब्लिश्ड नाटक आहे, चांगलं नाटक आहे, आम्हाला माहित होतं, आणि त्याचा आता आपण शो करणार आहोत. तर तुलना होईल की काय, हा एक छोटासा होता. पण ते नाटकच इतकं चांगलं आहे की आणि बरोबर असणारी माझी म्हणजे को स्टार्स, ते सुद्धा इतके छान होते. प्रत्येकाला असं निवडून हे घेतलं होतं. त्यामुळे एक टीम, आणि आमची एक तर टीम चांगली झाली, तर मग नाटकाला कुठे मरण नाही. ट्रू. व्हेरी टीम चांगली असायला पाहिजे, आणि ती आमची व्यवस्थित, म्हणजे आम्ही 2 वर्ष कशी गेली ते आम्हालाच माहिती नाहीये. एव्हरी वीकेंड आणि म्हणजे वीकेंड तर जाऊ देत, चाललंय म्हटल्यानंतर, आणि आम्ही म्हटलं ठीक आहे आपण करूया असं कारण कमिटमेंट आमच्याकडून वीकेंडची घेतली, बरोबर, की कसं त्यांना सुद्धा माहिती नव्हती ना कसं जाईल. रिस्पॉन्स चांगला आलाय म्हटल्यानंतर आम्ही गेल्या वर्षी, म्हणजे यावर्षी नाही, गेल्या वर्षी मे मध्ये आम्ही 29 प्रयोग केले होते. नुसत्या मे महिन्यामध्ये 29 प्रयोग होते. आणि झालं पण 29 प्रयोग केले असं झालं होतं. 31 दिवसात 29 प्रयोग म्हटल्यानंतर थोडंसं ते हे झालं. पण नाटकच एवढं छान आहे ते, आणि ते इतकं
कंटेम्पररी आहे अजूनही आफ्टर 33 इयर्स. कंटेम्पररी आहे. खरंय. म्हणजे अगदी आपण डिव्होर्सच्या बाबतीमध्ये कदाचित आता थोडेसे सैल झाले असतील लोक, पण तरी नाही. ती नाही. कुठेतरी हां. मेंटॅलिटी असतेच. अगदीच. आपण कितीही फ्रीली बोललो, किती ठीक आहे बोललो, तरी ते कुठेतरी मनात असतं. दिस इज नॉट नॉर्मल असं अजूनही आपल्या समाजात आहे. त्यामुळे मग ते कधी जाणार असा सुद्धा म्हणजे एकतर अजूनही कंटेम्पररी आहे म्हणून आम्ही आनंद मानायचा का एक समाज म्हणून आपण किती डेव्हलप झालेलो आहोत किंवा नाही नाही होत याचा याच्यावर विचार प्रश्नचिन्ह करायचा. उरतच ते. खरंय. अगदी खरंय. त्यामुळे मग ते करताना सुद्धा भीती थोडी होतीच मनामध्ये. हं. आणि तुला सांगते ते लिहिलेलं सुद्धा इतकं छान आहे. म्हणजे मला तालमीमध्ये मला आता असं आठवतंय, मी एक 2-3 वाक्यांना ती वाक्य नीट व्यवस्थित म्हणायला मला आधी एक छोटासा पॉज घ्यायला लागायचा. तालमींमध्ये. तालमींमध्ये काय ओह! प्रयोगामध्ये ओके. शब्द इकडचा इकडे झाला तर अर्थ सावरून बदल? सावरून कशी घेणार? बरोबर. हं. म्हणजे आपण तेंडुलकरांचं म्हणतो ना, की हो. वाक्य तशीच्या तशी तशी बोलली आणि तर त्यांना जो पोझिशन पण पाहिजे तीच लागते हां, ते. त्यांना पाहिजे तो अर्थ हे हो. होतो. तसंच हे इथं होतं, करेक्ट. की सावरून कशी घेणार? सावरण्यासारखी लाईन्सच नव्हत्या नव्हते. त्याच्यामध्ये. त्यामुळे मला ती एक जाम भीती होती, की हं. आपल्याला बरोबर बोलायचंय. म्हणजे असं नाही वाटतं का मग आता इतकं एज झालंय म्हणजे बहुतेक आता रोहिणी अटगडे विसरायला लागलेल्या. असं नाही होता का मग? उलट प्रेशर जास्त झालं असेल.